Baba
करे नाठवीसी कृपाळू देवासी करे नाठवीसी कृपाळू देवासी करे नाठवीसी कृपाळू देवासी करे नाठवीसी कृपाळू देवासी पोषितो जनासी एकला तू पोषितो जनासी एकला तू पोषितो जनासी पोषितो जनासी बाळा दुधा कोण करीते उपती 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 वाढवे श्रीपती सवेदोनी वाढवे श्रीपती सवेदोनी वाढवे फुटकी तरुण उष्ण काळमासी उष्ण काळमासी फुटकी तरुण उष्ण काळमासी उष्ण काळमासी जीवन तयासी कोण घाली जीवन तयासी कोण घाली जीवन तयासी कोण घाली देवी तुझी काय नाही केली चिंता तुझी काय नाही केली चिंता राही त्या अनंता आठवणी राही त्या अनंता आठवणी राही त्या अनंता तुका म्हणे जाते नाम विश्वंभर तुका म्हणे जाते नाम विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान कोरी त्याचे निरंतर ध्यान करे नाठवीसी कृपाळू देवासी करे नाठवीसी कृपाळू देवासी करे नाठवीसी कृपाळू देवासी नाठवीसी कृपाळू देवासी पोषितो जनासी एकला तू पोषितो जनासी एकला करे नाठवीसी कृपाळू देवासी पोषितो जनासी एकला तो करे नाठवीसी कृपाळू देवासी पोषितो जनासी एकला तो बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे दोन्ही कारे नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जनासी एकला तू
फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली कारे नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जनासी एकला तो तेने तुझी काय नाही केली चिंता राही त्या अनंता आठवणी कारे नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जनासी एकला तो तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी कारे नाठविसे कृपाळू देवासी पोषितो जनासी एकला तो विठाला विठाला महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रिः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम यदक्षरं मनाख्येयम् आनंदम नज केवलम श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं देवतमाश्रये तोम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या कारे नाठविसी कृपाळू देवासी पोषितो जनासी एकला तो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करता तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्याचे रागरसिक संत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगद्गुरु श्री गुरु तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा गोड असा अभंग आजच्या संकीर्तनाच्या सेवेकरता निवडलाय। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तुम्हा सर्वसामान्यांना भगवत शरणागती करण्याविषयी आग्रह करतात, भगवान परमात्म्याचं भजन करण्याविषयी आग्रह करतात, परमात्म्याची आठवण परमात्म्याचं चिंतन करण्याविषयी महाराज आजच्या अभंगातून तुम्हाला आग्रह करतात। का भगवान परमात्म्याची आठवण केली पाहिजे, का भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे, का परमात्म्याचं नामस्मरण नामचिंतन केलं पाहिजे याची कारण मीमांसा देखील जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी आजच्या अभंगातून केली आहे। सेवेकरता निवडलेला तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आहे। संकल्पित वेळेमध्ये आपल्याला ही सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करायची। या चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी, या सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी, अभंगाच्या निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी आजची ही सेवा कुठल्या निमित्ताने आहे सर्वांना ज्ञात आहे। या सेवेचं औचित्य काय, सेवेचं निमित्त काय सर्वांना ज्ञात आहे, पण तरीही सांगणं हे सांगणाऱ्याचं वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं। या नियमाने आपल्या या खऱ्या अर्थाने संत शिरोमणी श्री संत देव मामलेदार यशवंत महाराजांच्या या पुण्य पावन भूमीमध्ये संत श्रेष्ठ श्री उपासनी महाराज यांच्या जन्मस्थानाने पुनीत पावन झालेल्या या भूमीमध्ये, या भूमीतील असणारा एक आदर्श परिवार म्हणजेच पंडित परिवार आणि या परिवारातील पितृछत्र, या परिवारातील आधारवड, या परिवारातील प्रेमाचा सागर वैकुंठवासी दत्तात्रेय दिनकर पंडित अर्थातच आपल्या सर्वांचे लाडके असणारे दत्ता नानांना आपल्यातनं जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून या वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांना श्रद्धेने श्रद्धांजली समर्पित करण्याकरता आणि आदराने आदरांजली समर्पित करण्याकरता आजच्या कीर्तनाचं आयोजन आहे। वैकुंठवासी आमच्या दत्ता नानांच्या जाण्याने
निश्चितच या संपूर्ण पंडित परिवारावरती एक दुःखाचा डोंगर असा कोसळलेला आहे. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सर्व परिवार, त्यामध्ये आदरणीय मातोश्री असतील, पुष्पाताई, त्याचबरोबर आदरणीय नानांचे सुपुत्र आहे डॉक्टर धनंजय सर आहेत, त्यांच्या सौभाग्यवती आहे आमच्या सीमाताई, त्याचबरोबर बाबांच्या कन्या आहे आमच्या चित्राताई, बाबांचे जावई आहे. खरं तर ज्यांच्या माध्यमातून तुमच्या दर्शनाचा योग आला, ज्यांच्या निमित्ताने तुमच्या सेवेचा योग आला, आदरणीय आमचे सुनील भाऊ आहे, बाबांचे नातू आहे, पंतू आहे, संपूर्ण बाबांच्या पश्चात असणारा संपूर्ण पंडित परिवार. निश्चितच आमच्या नानांच्या जाण्याने या संपूर्ण परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या परिवाराला झालेलं दुःख सहन करण्याची क्षमता परमात्म्याने या परिवाराच्या ठिकाणी प्रदान करावी, अशी प्रार्थना मी भगवान परमात्म्याच्या चरणी करतो. वैकुंठवासी दत्तानंदांना सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना या निमित्ताने करतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल वैकुंठवासी दत्तानंदांना आपल्यातनं जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. ऐका, त्यांना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आठवणीने का होईना ते तुमच्या आमच्यामध्ये सदैव तुमच्या आमच्या सोबत राहतील. आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या वैदिक परंपरेमध्ये जी व्यक्ती आपल्यातून गेली आहे, त्या व्यक्तीच्या सद्गती करता, त्या व्यक्तीच्या उद्धाराकरता, त्या व्यक्तीच्या उत्तम गती करता मागे राहिलेल्या मंडळींनी काही सत्कर्म करणं गरजेचं आहे. जी व्यक्ती आपल्यातून गेली आहे त्या जीवात्म्याचा उद्धार झाला पाहिजे, त्या जीवात्म्याला ऊर्ध्वगती प्राप्त झाली पाहिजे, त्या जीवात्म्याला उत्तम गती प्राप्त झाली पाहिजे. याकरता मागे राहिलेल्या मंडळींनी काही पुण्यकर्म करायचं असतं आणि मागे राहिलेल्या मंडळींनी त्या जीवात्म्याच्या उद्धाराकरता केलेलं सत्कर्म, त्या जीवात्म्याच्या उद्धाराकरता केलेलं पुण्यकर्म, याचंच नाव श्राद्ध असं आहे. श्राद्ध शब्दाची व्याख्या काय? श्राद्ध शब्दाचा नेमका अर्थ काय? श्रद्धयात कृते यत् तत् श्राद्धः. जी व्यक्ती आपल्यातून गेली आहे त्या व्यक्तीचा उद्धार झाला पाहिजे, त्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त झाली पाहिजे, त्या जीवात्म्याचा उद्धार झाला पाहिजे. याच्याकरता श्रद्धायुक्त अंतकरणाने आम्ही जे जे काही पुण्यकर्म करतो, जे जे काही सत्कर्म करतो, त्यालाच श्राद्ध असं म्हटलं जातं. विठ्ठला हो. आणि ऐका, आपण सर्वजण हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहोत. आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या वैदिक परंपरेमध्ये गेलेल्या व्यक्तीच्या उद्धाराकरता, गेलेल्या व्यक्तीच्या सद्गती करता श्राद्धादी कर्म करणं नितांत आवश्यक आहे. नव्हे आपल्या पितरांच्या उद्धाराकरता, आपल्या पितरांच्या सद्गती करता श्राद्धादी कर्म करणं हे प्रत्येक पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठला थोडा बेस राहू दे माझ्या आवाजात. ऐका, श्राद्ध करायचे कशा करता? आपल्यातून जो जीवात्मा गेलाय त्याच्या उद्धारा करता, आपल्या वडिलांच्या उद्धारा करता. आपली आई गेली असेल तर आपल्या आईच्या उद्धारा करता श्राद्ध कर्म करणं नितांत आवश्यक आहे, नितांत गरजेचं आहे. मी थोडंसं वेगळ्या अंगाने बोलेल. मुलाला संस्कृतमध्ये पुत्र असं म्हणतात. मुलाला काय म्हणतात? पुत्र म्हणतात. ऐकून ठेवा, पुत्र शब्दाची व्याख्या काय. कुणाला पुत्र म्हणायचं, कुणाला सुपुत्र म्हणायचं. खऱ्या अर्थाने शास्त्राने पुत्र शब्दाची व्याख्या अशी केली आहे. पु शब्दाचा अर्थ होतो नरक आणि त्रणाम त्रायते. आपल्या पितरांना नरकातून जो तारतो, आपल्या पितरांना नरकातून तारण्याकरता जो प्रयत्न करतो, शास्त्रामध्ये त्याला सुपुत्र असं म्हटलं गेलंय. विठ्ठला आणि ध्यानात घ्या, आपल्या पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं, आपल्या पितरांच्या सद्गती करता प्रयत्न करणं हे आपलं काय आहे? कर्तव्य आहे. आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्या सनातन संस्कृतीने, आपल्या हिंदू धर्म परंपरेने याच कर्तव्याची जाणीव आपल्याला पदोपदी करून दिली. आपल्या पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं आपलं कर्तव्य आहे. ध्यानात घ्या, मी थोडंसं वेगळ्या अंगाने बोलतो. ऐका, ज्या संपत्तीचा आपण उपभोग घेतोय, ज्या प्रॉपर्टीचा आपण उपभोग घेतोय, ती प्रॉपर्टी आता सध्या आपल्याकडे आहे. पण जी प्रॉपर्टी वडिलोपार्जित आपल्याकडे वारस हक्काने आली, ती प्रॉपर्टी आपल्या अगोदर कोणाकडे होती?
बोलत चला. आपल्या अगोदर कोणाकडे होती? आपल्या बोलत चला ना. मी काय हक्क बिक्क मागणार नाही, तुम्ही जरी बोलले तरी बोलत चला. विठाला ज्या संपत्तीचा आपण उपभोग घेतोय ती आपल्या अगोदर कोणाकडे होती? आपल्या वडिलांकडे होती. चला पुढे. वडिलांच्या अगोदर कोणाकडे होती? आजोबांकडे होती. आजोबांच्या अगोदर कोणाकडे होती? पंजोबांकडे होती. पंजोबाच्या अगोदर कोणाकडे होती? खापर पंजोबाकडे होती. खापर पंजोबाच्या अगोदर कोणाकडे होती? चालू दे 12 वाजेपर्यंत असंच. ऐका, मी सांगतो याच्या करता, ज्या संपत्तीचा उपभोग आपण घेतो ती संपत्ती आपल्या पितरांची आहे, आपल्या वाडवडिलांची आहे. वारस हक्काने ती आपल्यापर्यंत आली आहे. ध्यानात घ्या, आपल्या पितरांच्या संपत्तीचा उपभोग आपण घेतो आणि जर आपण आपल्या पितरांच्या सद्गती करता, आपल्या पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न करत नसेल तर आमचे पितर आमच्यावरती रुष्ट होतात, नाराज होतात, शाप देतात आणि मग लोक सांगतात, महाराज आमच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या अडचणी काय येतात, हे सगळे व्यत्यय काय येतात. मग आम्हाला कुठेतरी गुरुजींकडे जावं लागतं आणि मग गुरुजी आम्हाला सांगतात, तुमच्या जीवनामध्ये तुमचे पितर असंतुष्ट आहे, पितृदोष तुमच्या परिवारावरती खऱ्या अर्थाने आलेला आहे आणि मग आता त्या पितृदोषाचा निवारा करता तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणून पितरांच्या उद्धाराकरता प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे. पितरांच्या सद्गती करता प्रयत्न करणं, त्यांच्या उत्तम गती करता प्रयत्न करणं हे प्रत्येक पुत्राचं आद्य कर्तव्य आहे. आपल्या सनातन धर्म परंपरेने, आपल्या हिंदू धर्म परंपरेने याच कर्तव्याची जाणीव आपल्याला पदोपदी करून दिली. मी अजून थोडंसं वेगळ्या अंगाने बोलून जाईल. ऐका, या जगाच्या पाठीवर आपल्या माता पित्यांच्या उद्धाराकरता आपण का प्रयत्नशील राहायचं, का त्यांच्या सद्गती करता प्रयत्न करायचे? ध्यानात घ्या, आम्ही लहान होतो. लक्ष देऊन ऐका. लहानपणी मुलाचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करणं, त्याला हव्या असलेल्या सर्व वस्तू पुरवणं, मुलाला चांगलं शिक्षण देणं, नवे नवे त्याला चांगलं जीवन जगता येईल अशा सर्व प्रकारची व्यवस्था करून ठेवणं हे प्रत्येक माता पित्याचं काय आहे? कर्तव्य आहे. ऐकून घ्या, आपल्या लहानपणी आपल्या मुलाचा सांभाळ करणं, त्याला हव्या असलेल्या सर्व वस्तू पुरवणं, त्याला चांगलं शिक्षण देणं, त्याला चांगलं जीवन जगता येईल अशी सर्व व्यवस्था करून ठेवणं हे जसं प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे, तसं आमचे आई वडील म्हातारे झाल्याच्या नंतर त्यांची सेवा करणं आणि ते गेल्याच्या नंतर त्यांच्या उद्धाराकरता श्राद्धादी कर्म करणं हे प्रत्येक पुत्राचं कर्तव्य आहे. लहानपणी त्यांचं कर्तव्य त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडलं. आम्ही लहान होतो, आम्हाला चांगलं शिक्षण त्यांनी दिलं, आम्हाला हव्या असलेल्या सर्व वस्तू त्यांनी पुरवला. वेळ प्रसंगी ते उपाशी राहिले असतील पण आम्हाला मात्र कधी उपाशी ठेवलं नाही. आम्ही जी जी इच्छा व्यक्त केली त्यांच्या समोर त्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं काम आमच्या माता पित्यांनी केलंय ना. मग त्यांनी जर त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं असेल तर आता आमचं कर्तव्य आहे म्हातारपणे आम्ही त्यांची सेवा केली पाहिजे आणि ते गेल्याच्या नंतर त्यांच्या उद्धाराकरता, त्यांच्या सद्गती करता श्राद्धादी कर्म करणं हे आमचं काय आहे? कर्तव्य आहे. आपली वैदिक परंपरा, आपली सनातन धर्म संस्कृती याच कर्तव्याची जाणीव आपल्याला पदोपदी करून देते. म्हणून आम्ही आमच्या पितरांच्या सद्गती करता, त्यांच्या उद्धाराकरता प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. अजून वेगळ्या पद्धतीने मी बोलून जाईल. ऐका, तुम्ही आम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या इहलोकामध्ये, या मृत्यूलोकामध्ये अनेक लोक आपल्याशी जोडली जातात, अनेक लोकांचा संबंध आपल्या जीवनाशी येतो. पण ऐकून ठेवा, या जगताच्या बाजारामध्ये अनेक लोक जरी आपल्याशी जोडली जात असतील ना, तरी या अनेकांच्या गर्दीमध्ये आपल्यावरती आपले आई वडील जितकं प्रेम करतात ना, तितकं प्रेम या जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं कुणी करू शकत नाही. आमची आई आमच्यावर जितकं प्रेम करते ना, तितकं प्रेम जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं कुणी करू शकत नाही. आमचे वडील आमच्यावर जितकं प्रेम करतात तितकं प्रेम जगाच्या पाठीवर दुसरं तिसरं कोणी करू शकत नाही. बाकीचे लोक प्रेम करतात ना,
ऐकून ठेवा, समाज आमच्यावरती प्रेम करतो, समाज आमच्या मागे पुढे धावतो, समाज आम्हाला मान मान्यता देतो. कधी ध्यानात घ्या, समाज आपल्यावरती प्रेम करतो कधी कधी. पहिली गोष्ट, जर तुमचा खिसा गरम असेल ना तर लोक तुमच्यावर प्रेम करतात. काय वाटतं? खिसा गरम असेल तर लोक प्रेम करतात. तुकाराम महाराजांचे शब्द आहे, धनवंत लागी सर्व तुम्हाला असं वाटत असेल लोक आमच्यावर खूप प्रेम करतात, लोक आमच्या मागे मागे पळतात. अजिबात या भ्रमात माणसाने राहायचं नाही. लोक आपल्यावर प्रेम करतात, स्वार्थापोटी प्रेम करतात. लोक कधी कधी प्रेम करतात. पहिली गोष्ट, आपला खिसा गरम असेल तर लोक प्रेम करतात. एखादा श्रीमंत मनुष्य असेल, लोक त्याच्या मागे पुढे पळतात. काही शब्द आहे महाराज आमच्या संतांचे, जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. लोक प्रेम करतात बाबा कुठपर्यंत? जोवरी चळन गा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, जोपर्यंत तुमच्याकडे संपत्ती आहे, लोक तुमच्यावरती प्रेम करतात. वासुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे, दाम करी काम वेडा, दाम करी काम रे, दाम करी काम वेडा, दाम करी काम रे. माणसाजवळ पैसा असेल तर सगळी कामं होतात. माणसाच्या जवळ संपत्ती असेल तर लांबची लोक सुद्धा जवळ येतात. आणि ज्या दिवशी आपल्या जवळची संपत्ती निघून जाते ना, जवळची माणसं सुद्धा दूर निघून जातात. लोकांचं प्रेम पैशावरती. आता आम्ही रोज रोज गावोगाव फिरतो महाराज, कार्यक्रमाच्या निमित्ताने रोज फिरण्याचा प्रसंग येतो. लोकांची भावना कशी असते, लोकांचं खऱ्या अर्थाने मनस्थिती कशा पद्धतीची ऐकून ठेवा. लोक आमच्या जवळ येतात, आमच्याशी बोलतात. महाराज ते तुमच्या गावातले मजली बंगला आहे मोठा, हा आम्ही सांगायचं हा ते का, हा हा ते 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 श्रीमंत नाही का तुमच्या गावातले सगळ्यात मोठे, हा त्यांचा नामचा असा संबंध आहे. लोक लांब लांबून संबंध जोडतात. कोणाशी? कोणाशी? श्रीमंत माणसाशी. एखादा श्रीमंत असेल तर त्या श्रीमंताशी लांब लांबून संबंध जोडला जातो. आता याच्या विरोधात सांगू का, एखादा जर गरीब असेल आणि बाबा आपला सख्खा असू द्या, जवळचा असू द्या, तरी लोक लवकर संबंध बोलून दाखवत नाही. लोकांचं प्रेम तुमच्यावर नाही, लोकांचं प्रेम तुमच्याकडे असणाऱ्या पैशावर आहे. सब पैसे के भाई दिल का साथी नाही कोई, सब पैसे के भाई. लोक प्रेम करतात दादा, पैशावरती करतात. लोकांचं प्रेम पैशावरती. मी थोडं पुढे जाऊन सांगू, लोक तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात एक तर तुमच्याकडे संपत्ती असेल तर. नाही, तुमच्याकडे काही सद्गुण असतील, एखादा चांगला गुण असेल, तुम्हाला चांगलं गाता येत असेल, चांगलं वाजवता येत असेल तर लोक प्रेम करतात. तुमच्या गुणावरती लोक प्रेम करतात. तुकाराम महाराजांचे शब्द आहे, वा वा वाटे जना तुका म्हणे तुका म्हणे साठी गुणा, तुका म्हणे साठी गुणा, वा वा वाटे गुणावर लोक प्रेम करतात. एखादा गुणवान मनुष्य असेल, एखादा चांगला गाणारा असेल, लोक त्याच्यावर प्रेम करतात. एखादा चांगला वाजवणारा असेल, लोक त्याच्यावर प्रेम करतात. लोकांचं प्रेम गुणावरती, लोकांचं प्रेम पैशावर आहे. लोकांचं प्रेम खऱ्या अर्थाने तुमच्याकडे असणाऱ्या सौंदर्यावर आहे. एखादा सौंदर्यवान मनुष्य असेल, लोक त्याच्यावरती प्रेम करतात. ध्यानात घ्या, लोकांचं प्रेम तुमच्याकडे असणाऱ्या गुणावरती, लोकांचं प्रेम
तुमच्याकडे असणाऱ्या संपत्तीवरती, पण या सगळ्याच्या पलीकडे आणि खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्यावरती निस्वार्थपणे आणि निर्हेतुकपणे जर या जगाच्या पाठीवर तुमच्या आमच्यावरती प्रेम जर कोण करत असेल तर ते म्हणजे आमचे माता पिता करतात. विठाला लोक प्रेम करतात, स्वार्थापोटी करतात, अंतःकरणामध्ये काहीतरी हेतू ठेवून करतात. का हो, तुमची त्यांची सध्या फार जवळीक वाढली. काय नाही हो, ते चांगल्या कंपनीत कामाला आहे. आमच्या मुलाचं आत्ताच इंजिनिअरिंग पूर्ण झालं, आत्ताच त्याचा खऱ्या अर्थाने डिग्री पूर्ण झाली. त्यांच्यासोबत जवळीक साधली म्हणजे कुठंतरी काहीतरी आमच्या मुलाला कामाला लावून घेते. लोकांचं प्रेम स्वार्थापोटी. समाज तुमच्या आमच्यावरती प्रेम करतो, स्वार्थापोटी करतो. पण तुमच्या आमच्यावरती निस्वार्थपणे निर्हेतुकपणे जर या जगाच्या पाठीवर प्रेम करणारं कोण असेल तर ते आमचे माता पिता. ध्यानात घ्या, आमचे आई वडील आमच्यावर जितकं प्रेम करू शकतात तितकं प्रेम या जगाच्या पाठीवर दुसरं कुणीच करू शकत नाही. विठाला काही शब्द आहे महाराज तुकाराम महाराजांचे. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, हो ऐशी कळवळ्याची आमचे आई वडील आमच्यावर प्रेम करतात, निस्वार्थपणे करतात. आमचे आई वडील आमच्यावर प्रेम करतात, निर्हेतुकपणे करतात. अंतःकरणात कुठला स्वार्थ नसतो, अंतःकरणात कुठला हेतू नसतो. आता माझ्या समोर बऱ्याच माता मावल्या बसलेल्या आहेत. माझं बोलणं त्यांच्या लवकर लक्षात येईल. ऐका, ज्या क्षणी एखाद्या स्त्रीला समजतं, ज्या क्षणी एखाद्या आईला समजतं आता मी गर्भवती आहे, आता माझ्या पोटात बाळ वाढत आहे, आता माझ्या पोटात गर्भ वाढतोय. ऐका, ज्या क्षणी त्या स्त्रीला समजतं आता मला दिवस गेलेले आहे, त्या क्षणापासून त्या स्त्रीचं संबंध जीवन बदलतं. ऐकून ठेवा, ज्या क्षणी त्या स्त्रीला समजतं आता माझ्या पोटात बाळ वाढतंय, त्या क्षणापासून तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या स्त्रीच्या अंतःकरणामध्ये फक्त एकच विचार असतो, लेकराच्या हिताचा विचार. लेकुराचे ही वाही माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती. आमची आई आमच्यावर प्रेम करते, लाभाशिवाय प्रेम करते. आमची आई आमच्यावर प्रेम करते, स्वार्थाशिवाय प्रेम करते. त्या माता माऊलीला समजतं आता माझ्या पोटात बाळ वाढतंय, सगळं जीवन बदलतं महाराज. तिचं खानपान बदलतं. मी जर जास्त तिखट खाल्लं तर माझ्या पोटात असणाऱ्या माझ्या बाळाला त्रास होईल. मी जर जास्त गरम पिलं तर माझ्या पोटात असणाऱ्या माझ्या बाळाला त्रास होईल. इतकंच नाही हो, मी झोपताना कोणत्या कुशीवर झोपायचं हे सुद्धा ती पोटात असणाऱ्या बाळाचा विचार करूनच ठरवते. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, काय माहितीये त्या स्त्रीला माझ्या पोटी जन्माला येणारं बाळ गरीब निघणार आहे की श्रीमंत निघणार? माझ्या पोटी जन्माला येणारं बाळ सद्गुणी निघणार आहे की अवगुणी निघणार आहे? माझ्या पोटी जन्माला येणारं बाळ काळं निघणार आहे की गोरं निघणार आहे? नाही नाही हो, माझ्या पोटी जन्माला येणारं बाळ म्हातारपणी माझा सांभाळ करणार की मला वाऱ्यावर सोडणार हे तरी तिला माहीत असतं का? काही माहीत नसताना तुमच्या आमच्यावरती निस्वार्थपणे निर्हेतुकपणे कुठल्याही लाभाशिवाय कुठल्याही स्वार्थाशिवाय जी व्यक्ती प्रेम करते ना
जगाच्या पाठीवर अशी एकच व्यक्ती असते आणि त्या व्यक्तीला आई असं म्हणतात. विठाला. म्हणून जगाच्या पाठीवर ऐका, प्रत्येक माणसाने हा विचार केला पाहिजे. आपल्याकरता आई वडील, आपल्याकरता भगवान परमात्मा, नंतर सगळ्यात पहिले आपल्याकरता देव जर कोणते असतील तर आमचे माता पिता. मंदिरातला देव आम्हाला काय माहिती याला देव म्हणतात. मंदिरातल्या देवाची ओळख जर आम्हाला सगळ्यात अगोदर कुणी करून दिली असेल तर ती आमच्या आईने करून दिली. मी अजून थोडस पुढे जाऊन बोलू, ऐका. देव आई वडिलांची सेवा केली तर देवाची प्राप्ती होऊ शकते. ऐकताय ना तुम्ही? माता पित्यांच्या सेवेने भगवत प्राप्ती होऊ शकते, पण भगवान परमात्म्याची सेवा केली म्हणजे आई वडील भेटतील सांगता येत नाही. आई वडिलांची सेवा करा, परमात्मा मिळाल्याशिवाय राहणार नाही. पुंडलिकाचं उदाहरण डोळ्यापुढे आणा ना. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केलं पुंडलिक रायाने? परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले. आईवडिलांची सेवा केली पुंडलिक रायाने. परिणाम काय झाला? जगाचा चालक मालक असणारा परमात्मा पुंडलिक रायांना भेटायला आला. सांगून जाईल आई वडिलांची सेवा करा, परमात्म्याची प्राप्ती होईल. पण परमात्म्याची सेवा करून सुद्धा आई वडिलांची प्राप्ती होईल सांगता येत नाही. म्हणून जगाच्या पाठीवर तुमच्या आमच्या करता सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर ती जन्म देणारे आमचे माता पिता आहे. विठाला एक हिंदी भजन आहे बघा. सबसे बडी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ जिसने तुझको पाला पोसा, जिसने तुझको पाला पोसा उससे बड़ा है क्या पगले, सबसे बड़ी है माँ, हे माँ सबसे बड़ी है माँ. तुमच्या आमच्या करता सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर ते आमचे आई वडील. निस्वार्थपणे प्रेम करतात, निर्हेतुकपणे प्रेम करतात. आमची आई आमच्यावर जितकं प्रेम करतेत ना तितकंच मला वाटतं त्याही पेक्षा जास्त प्रेम आमचे वडील आमच्यावर करतात. ध्यानात घ्या, मी एक वाक्य कायम सांगत असतो. संध्याकाळच्या जेवणाची चिंता जी करते तिला आई असं म्हणतात. ऐकताय ना तुम्ही? आपल्या संध्याकाळच्या जेवणाची आपली जी चिंता करते तिला आई असं म्हणतात. पण आपल्या आयुष्यभराच्या जेवणात करता सामग्री जमा करून जो ठेवतो जगाच्या पाठीवर तो बाप असतो. विठाला हो, ध्यानात घ्या. म्हणून आमच्या वडिलांचे आमच्यावर उपकार. ऐका, ज्यावेळी आमच्यावरती संकट येतं, कधी येते आम्हाला आमच्या वडिलांची आठवण? ज्या क्षणी आमच्यावरती संकट येतं, संकटाच्या वेळी मात्र आम्हाला आमचे वडील आठवतात. म्हणून जर काही संकट आलं आपण म्हणतो काय? बापरे. का? संकटाच्या वेळी त्या संकटातून सोडवणारा जर कोण असेल आमच्या करता तर तो आमचा बाप असतो. विठाला ऐका, धर्मवीर संभाजी महाराजांना पकडण्यात आलं. पकडण्यात आल्याच्या नंतर धर्म बदलण्याकरता संभाजी महाराजांवरती खऱ्या अर्थाने प्रयत्न चालू झाले. वेगवेगळ्या प्रकारची आमिष देण्यात आली, नाना पद्धतीचे प्रयत्न करण्यात आले, वेगवेगळी आमिष देण्यात आली. औरंगजेबाने सांगितलं, माझी स्वतःची मुलगी तुला देतो, तुझा धर्म सोडतो, आमच्या धर्माचा स्वीकार कर. ऐका, विठाला विठाला थोडा वेळ बोलणार आहे मी फक्त.
15 मिनटं माझ्याकडे विक्षेप करू नका. जे तुमची गडबड चालली ना तेवढी गडबड बंद करा. काय होतं मग विक्षेप होतो. विठाला धर्मवीर संभाजी महाराजांना पकडण्यात आल्याच्या नंतर सांगितलं, रे संभाजी, आमच्या धर्माचा स्वीकार कर, माझ्या स्वतःची पोटची मुलगी तुला देतो. संभाजी महाराजांनी नकार दिला. अरे मेलो तरी चालेल, पण हिंदू म्हणून मरेल, माझा धर्म मी बदलणार नाही. ऐका, संभाजी महाराजांचा नाना पद्धतीने छळ करण्यात आला. तापलेल्या लोखंडाच्या सळ्या डोळ्यात घालण्यात आल्या. संभाजी महाराजांची डोळे नष्ट करण्यात आले. संभाजी महाराजांनी धर्म सोडला. अंगावरची कातडी सोडण्यात आली तरी संभाजी महाराजांनी धर्म सोडला नाही. नाना पद्धतीचा छळ करण्यात आला, कानामध्ये शिस ओतण्यात आलं तरी संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला नाही. शेवटचा काळ आहे आणि त्या शेवटच्या क्षणामध्ये संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत आहे. तो कवी भूषण शेजारी आहे संभाजी महाराजांच्या. तो महाराजांना विचारतो, महाराज, अहो तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहे का म्हणून तुम्ही रडताय? या मुघलांच्या कैदेत तुम्ही सापडला म्हणून रडताय का? आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये आता तुम्ही मृत्यूला प्राप्त होणार आहे म्हणून तुम्ही रडताय का? रडण्याचं कारण काय? त्यावेळी संभाजी महाराजांच्या मुखातले शब्द आहे, आज मी रडतोय कशा करता? मृत्यू माझ्या समोर उभा आहे म्हणून मी रडत नाही. अरे वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून दात मोजण्याची क्षमता आमच्यामध्ये, आम्ही मृत्यूला घाबरत नाही. हसत मुखाने मृत्यूला सामोरं जाण्याची क्षमता आमच्या ठिकाणी आम्ही ठेवतो. मग महाराज तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू का? रडण्याचं कारण काय? संभाजी महाराजांच्या मुखातले शब्द आहे, आज मी या मुघलांच्या कैदेत सापडलो, आज यवनांच्या ताब्यात मी सापडलोय. धर्म बदलण्याकरता माझ्यावरती नको नको त्या पद्धतीचे प्रयत्न केले जात आहे, नको नको त्या पद्धतीने मला त्रास दिला जातोय. आज माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहे, त्याचं कारण काय? कारण या मुघलांच्या यवनांच्या कैदेतून सोडवण्याकरता जर माझे पिता श्री छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असते ना, तर मला त्यांनी कधी मला या मुघलांच्या कैदेत राहू दिलं नसतं, सोडवण्याकरता ते आले नसते. आज माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आहे कारण मला वाचवण्याकरता ते नाही. ध्यानात घ्या, आमचा बाप आमच्याकरता काय करू शकतो. आमच्यावरती जर प्रसंग आला तर वेळ प्रसंगी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन तुमच्या आमच्याकरता त्या संकटातून तुम्ही आम्हाला दूर करतो ना, त्याला बाप असं म्हणतात. ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा आता मागे होऊन गेला. 750 वर्ष झाले महाराज. 728वा समाधी सोहळा आपण साजरा केला. 750 वर्षापासून ज्ञानोबरायांचं भजन आपण करतोय. आणा ज्ञानोबरायांचा काळ डोळ्याच्या समोर. ज्ञानोबरायांना आळंदी क्षेत्रामध्ये कुणी मधुकरी मिळू देत नव्हता. किती छळ केला जायचा महाराज ज्ञानोबरायांचा. ज्ञानोबराय मधुकरी आणण्याकरता गेले तर त्या मधुकरीमध्ये भाकरी टाकण्याऐवजी चिखल टाकला जायचा. ज्ञानोबरायांच्या अंगावरती शेण फेकून मारलं जात होतं. संन्याशाची पोरं म्हणून हिणवलं जात होतं. इतका सगळा त्रास माझ्या ज्ञानोबरायांना देण्यात आला. ऐका पुढे, हा त्रास बंद होण्याकरता काय करावं म्हणून विठ्ठलपंत आळंदीला गेले. आळंदीच्या धर्मसभेने सांगितलं, पंत, समाजाकडून तुमच्या मुलांचा होणारा छळ बंद व्हावा असं वाटत असेल, तुमच्या मुलांची मुंज व्हावी असं वाटत असेल, तुमच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार मिळावा असं वाटत असेल, समाजाने तुमच्या मुलांचा स्वीकार करावा असं वाटत असेल, तर यासाठी तुमच्याकरता एकच प्रायश्चित्त आहे आणि त्या प्रायश्चित्ताचं नाव म्हणजे देहांत प्रायश्चित्त आहे. काय वाटलं असेल महाराज त्या बापाच्या अंतकरणाला? देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय, कायमचा देह संपवायचा आहे. कसा करता? मुलाबाळांच्या कल्याणाकरता. ज्ञानोबराय विठ्ठलपंत घरी येतात. आई साहेब विचारतात, काय दिला धर्मसभेने निर्णय? आई साहेबांनी सांगावं. आई साहेबांनी विचारल्यानंतर विठ्ठलपंत बोलताय, रुक्मिणी, धर्मसभेने आपल्या मुलांच्या कल्याणाकरता, आपल्या मुलांचा होणारा छळ थांबण्याकरता, समाजाने आपल्या मुलांचा स्वीकार करावा यासाठी तुझ्या करता आणि माझ्या करता एकच प्रायश्चित्त दिलंय. त्या प्रायश्चित्ताचं नाव आहे देहांत प्रायश्चित्त. ऐका, संध्याकाळ झाली. आई साहेबांनी चारही मुलांना जवळ घेतलं, सुंदरपैकी स्वयंपाक बनवलं. स्वतःच्या हाताने आई साहेब आज त्या मुखामध्ये आपल्या मुलांच्या भरवत आहे.
आईसाहेबांना माहिती, आज माझ्या मुलांना मी जवळ बसून त्यांच्या मुखामध्ये प्रेमाने घास भरवते, उद्या माझी मुलं जेवली की तशीच उपाशी झोपली, कोणी विचारण्याकरता येणार नाही. मध्यरात्र झाली. विठ्ठलपंत कुटियेच्या बाहेरच्या दिशेने चालू लागले. त्यांच्या मागे आईसाहेब चालू लागल्या. आईसाहेब दरवाजापर्यंत गेल्या आणि माघारी फिरून बघितलं. 8 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज होते, 6 वर्षाचे ज्ञानोबराय, 4 वर्षाचे सोपान काका, मुक्ताबाई अवघी 2 वर्षाचे होते. 2 वर्षाच्या मुक्ताईवरती नजर पडली. आईसाहेब धावत पळत आल्या, हंबरडा फोडून रडायला लागल्या. मुक्ताबाईंना मिठी मारू लागल्या. आपली छोटी छोटी चिमुकली लेकरं सोडून, आपल्याला कायमचं सोडून, यांना सोडून जायचंय. अशा गावी आपल्याला जायचंय की ज्या गावावरनं परत यायचं नाही. काय अवस्था होत असेल महाराज त्या मातेच्या अंतकरणाची. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळी. काय करावं, देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता जावं की न जावं. शेवटी आईसाहेब विठ्ठलपंतांच्या बरोबर देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता गेल्या. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, काय गरज होती देहांत प्रायश्चित्त घेण्याची? काय गरज होती आपलं आयुष्य संपवण्याची? एकच आवश्यकता, त्याच्या मागचं एकमेव कारण होतं, माझ्या मुलाबाळांचं कल्याण झालं पाहिजे. समाजाने माझ्या मुलांचा स्वीकार केला पाहिजे. आपल्या मुलाबाळांच्या कल्याणाकरता, आपल्या मुलाबाळांच्या हिताकरता स्वतःचं आयुष्य जो खर्ची घालतो, वेळ प्रसंगी स्वतः जगात आम्ही तयार केले. आमच्या वडिलांनी आमच्याकरता काही केलं नाही, आमच्या आई वडिलांनी आमच्याकरता काही केलं नाही. ऐका, मुलगा यशस्वी झाला, त्याच्या यशाची उंच इमारत आपल्याला दिसते, पण त्या यशाच्या उंच इमारतीच्या निर्मिती करता पाया म्हणून ज्यांनी आपलं सबंध जीवन खर्ची केलं ना, त्यांना ते आई बाप असतात, आई वडील असतात. म्हणून उंच इमारत बघत असताना आम्ही त्या पायाला विसरता कामा नये. स्वतः टेलरिंगचा व्यवसाय केला, आपल्या मुलाला उच्च शिक्षित केलं. काय बापाच्या अंतकरणातली भावना असते महाराज. इथं बसलेले बरेचसे वडील आहे, माझं बोलणं त्यांच्या लवकर लक्षात येईल. ऐका, बाप कुणाला म्हणायचं, अरे माझ्या परिस्थितीमुळे मला उच्च शिक्षण घेता नाही आलं, पण माझी मुलं उच्च शिक्षित झाली पाहिजे, ही भावना ज्याच्या अंतकरणामध्ये असते त्याला बाप असं म्हणतात. माझ्या परिस्थितीमुळे मला जन्मभर पायी चालावं लागलं, पण माझा मुलगा 4 व्हीलर मध्ये फिरला पाहिजे, ही भावना ज्याची असते त्याला बाप असं म्हणतात. नाही नाही, अरे माझ्या परिस्थितीमुळे मी जन्मभर साध्या घरात राहिलो असेल, मी कौलाच्या घरात राहिलो असेल, मी पत्र्याच्या घरात राहिलो असेल, पण माझा मुलगा मात्र बंगल्यात राहिला पाहिजे, ही भावना ज्याची असते ना त्याला बाप असं म्हणतात. म्हणून जीवन जगत असताना आम्ही आमच्या आई वडिलांच्या त्यागाला विसरता कामा नये. त्यांनी आमच्याकरता केलेलं समर्पण त्याला आम्ही विसरता कामा नये. खूप कष्ट घेतले तो त्यांनी आमच्याकरता, खूप काही त्यांनी आमच्याकरता केलेलं आहे, खूप काही त्यांनी आमची काळजी वाहिलेली आहे. म्हणून आम्ही त्यांना विसरता कामा नये. त्यांच्या उद्धाराकरता, त्यांच्या सद्गती करता प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे. मला वाटतं त्याच कर्तव्याची जाणीव आपल्या परंपरेने आपल्याला करून दिली. आमच्या आई वडिलांनी त्यांचं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं असेल, मग त्यांच्या उद्धाराकरता, त्यांच्या सद्गती करता प्रयत्न करणं आमचं कर्तव्य आहे. त्यानिमित्ताने श्राद्धादी कर्म करणं आमचं कर्तव्य आहे. त्यानिमित्ताने ज्ञानदान करणं, त्यानिमित्ताने अन्नदान करणं, त्यानिमित्ताने पिंडदान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आजच्या या ज्ञानदानाच्या निमित्ताने सेवेकरता निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज तुम्हाला भगवत भक्तीमध्ये प्रवृत्त करताय. देवाचं भजन केलं पाहिजे, देवाची आठवण केली पाहिजे, देवाचं नामस्मरण, नामचिंतन खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात, का म्हणून तुम्ही त्या देवाचं भजन करत नाही? देवाचं भजन करणं आमचं कर्तव्य आहे. काही लोकांना तुकोबारायांनी प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगता देवाचं भजन केलं पाहिजे, देवाची आठवण केली पाहिजे, नेमकं का म्हणून त्याचं भजन करायचं, का म्हणून त्याची आठवण करायची? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, अरे तुमच्या आमच्या सर्वांचं पालन पोषण करणारा जर या जगाच्या पाठीवर कोण असेल तर तो आमचा भगवान परमात्मा आहे. आणि
तुमचं आमचं पालन पोषण तो करतो, तरी तुम्ही का म्हणून त्याचं भजन करत नाही? अभंगाचं पहिलं चरण. अरे नाट भगवान परमात्म्याचं भजन करणं आपलं कर्तव्य आहे. त्याची आठवण काढणं आपलं कर्तव्य आहे. का म्हणून त्याची आठवण काढली पाहिजे? जगद्गुरु श्री तुकाराम महाराज सांगतात, पोषितो जनासी एकला तो, पोषितो जनासी एकला तो, एकला तो, एकला तो, कारिनाथ विसी कृपाळू देवासी. तुकोबराई सांगतात, त्या कृपाळू भगवान परमात्म्याची तुम्ही का म्हणून आठवण करत नाही? महाराज का त्याचं भजन केलं पाहिजे? तुकोबराई सांगतात, पोषितो जनासी एकला तो, या जगाच्या पाठीवर तुमचं आमचं सर्वांचं पालन पोषण करणारा, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचं पालन पोषण करणारा जर कोण असेल तर तो आमचा भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून त्याचं भजन करणं आमचं कर्तव्य आहे. विठाला आपल्या अन्न पाण्याची व्यवस्था परमात्मा करतो. महाराज गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. श्रीमद भगवद्गीताकार सांगतात ना, आमच्या पालन पोषणाची जबाबदारी भगवान परमात्म्यावरती. सर्वांचं पालन पोषण परमात्मा करतो महाराज. आणि सर्वांचं पालन पोषण जर तो करत असेल, आपल्याकडे एक म्हण आहे बघा, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. कमीत कमी ज्याची पोळी खातो त्याची टाळी वाजवली पाहिजे. मग परमात्मा जर आमच्या अन्न पाण्याची व्यवस्था करत असेल तर त्याचं भजन करणं आमचं कर्तव्य आहे. विठाला काय झालं, एकदा वैकुंठामध्ये आईसाहेब आणि भगवान परमात्मा दोघे जण बसलेले, जेवणाची वेळ झाली. आईसाहेबांनी सांगितलं, देवा चला जेवणा करता. जेवणाची व्यवस्था झालेली आहे. परमात्म्याने सांगितलं, रुक्मिणी थोडा वेळ थांब. म्हटले का थांबायचं? म्हटले या त्रिभुवनातले काही जीवात्मे अजून तृप्त व्हायचे बाकी. आईसाहेबांनी विचारलं म्हणजे? देवाने बोलायला सुरुवात केली, रुक्मिणी जोपर्यंत या त्रिभुवनातले सगळे जीवात्मे तृप्त होत नाही तोपर्यंत मी जेवण करत नाही. कारण सर्वांच्या पालन पोषणाची जबाबदारी कुणावर आहे? माझ्यावर आहे. मग सगळे जीवात्मे जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत मी भोजन करत नाही. आता हे भगवान परमात्म्याने श्रीमद भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाला ते पटलं, पण घरी काय पटलं नाही. आणि असंच असतं महाराज. इकडं आता आम्ही कीर्तनात सांगू द्या, लोक म्हणतात बरोबर आहे बरं का, महाराज सांगतात ते खरं आहे, बरोबर आहे महाराजांचं बोलणं. आणि महाराज जर घरी जाऊन सांगायला लागली तर ती म्हणते राहू द्या. घरवाली काय म्हणते, राहू द्या, माहिती आम्हाला, नका बोलू. असंच असतं महाराज. माणूस बाहेर किती मोठा असू द्या,
100-200 1000 2,000 लोक त्याच्या हाताखाली कामाला असू द्या, किती मोठा मनुष्य असू द्या, त्याच्या घरी जातो मी, त्याच्या घरवालीची भेट घ्या. ती घरवाली सहज बोलता बोलता बोलून जाते, महाराज आमच्या आहे ना, ह्यांना आहे ना काही. मला वाटलं तुमच्याकडे काही वेगळं आहे का काय. पण घरोघरी मातीच्याच चुली आहे. विठाला विठाला. किती मनुष्य मोठा असू दे, ते घरी जमत नाही. आईसाहेबांना काही विश्वास बसला नाही. आईसाहेबांना वाटलं आपण देवाची परीक्षा घेऊ. आईसाहेबांनी परीक्षा घेण्याकरता गंमत अशी केली, आईसाहेबांनी एक डबी घेतली, त्या डबीमध्ये एक छोटीशी मुंगी ठेवली. ऐका, त्या डबीचं झाकण लावलं आणि आपल्या कपाटामध्ये आतल्या कप्प्यामध्ये ती डबी ठेवली. कपाटाला कुलूप लावलं, चाव्या आपल्या कमरेला खोवल्या. तो दिवस गेला आणि दुसरा दिवस उजाडला. पुन्हा दुपारची जेवणाची वेळ झाली. आईसाहेबांनी सांगितलं, चला देवा जेवणाची तयारी झाली आहे, चला भोजनाकरता बसून घ्या. आणि खऱ्या अर्थाने ताट वगैरे वाढण्यात आलं. परमात्मा जेवणाकरता बसले. अगदी पाणी वगैरे फिरवण्यात आलं, श्लोक वगैरे झाला, सगळं झालं. आईसाहेब तोपर्यंत काही बोलल्या नाही. आता परमात्म्याने ताटातला घास घेतला आणि तो घास तोंडात टाकणार, तेवढ्यात आईसाहेबांनी सांगितलं, ओ देवा थांबा थांबा. म्हटले काय झालं, काय झालं, काय तुम्ही काल काय बोलले होते, तुम्हाला आठवतं का. म्हटले काय बोललो होतो. अहो काल तुम्ही असं बोलले होते, जोपर्यंत यात्रिभुवनातले सगळे जीवात्मे तृप्त होत नाही तोपर्यंत मी जेवण करत नाही. बर म्हटले मग तुला म्हणायचं काय. मला म्हणायचं इतकंच आहे, झाले का सगळे जीवात्मे तृप्त. म्हटले हो झाले. परत विचार करा, झाले का सगळे. म्हटले हो झाले. नाही नाही नाही, चांगला बुद्धीवर जोर द्या जरा. कुणीतरी तृप्त व्हायचं बाकी असेल, कुणीतरी जेवायचं बाकी असेल, असा एखादा जीवात्मा असेल तो अतृप्त असेल. परमात्म्याने सांगितलं नाही ग रुक्मिणी, सगळे जीवात्मे तृप्त झाले. आणि मग आईसाहेबांनी आपल्या कमरेची चावी काढली, कपाट उघडलं, आतला कप्पा उघडला, त्यातून ती डबी बाहेर काढली आणि ती डबी देवाच्या पुढे आणली. ऐका देवा, काल तुम्ही मला सांगितलं सगळे जीवात्मे तृप्त झाल्याशिवाय तुम्ही भोजन करत नाही, आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने तुम्ही मला सांगितल्यानंतर तुमची परीक्षा घेण्याकरता म्हणून काल एक मुंगी मी या डबीत ठेवली. डबीला झाकण लावलं, ती डबी कपाटामध्ये आतल्या कप्प्यात ठेवली, त्या कपाटाला कुलूप लावलं, त्या कपाटाची चावी माझ्या कमरेला खोवून ठेवली. अगदी कालपासून ते कपाट कुणी उघडलं नाही, या डबीचं झाकण कुणी उघडलं नाही. मग कालपासून ठेवलेली ही मुंगी अजून अतृप्त आहे. आणि तुम्ही म्हणतात कसे सगळे जीवात्मे तृप्त झाला, तुम्ही म्हणतात कसं सगळ्यांचं भोजन झालं. हा जीवात्मा अजून भोजन करण्याचा बाकी आहे, हा जीवात्मा अजून अतृप्त आहे. देवाने सांगितलं, हे बघ रुक्मिणी, माझ्या माहितीप्रमाणे सगळे जीवात्मे तृप्त झाले, आणि तुला जर माझ्यावर विश्वास नसेल तर तू डबीचं झाकण उघडून बघ. सांगितलं ठीक आहे. ऐका, आई साहेबांनी देवाची परीक्षा घेण्याकरता म्हणून ती डबी जेव्हा परमात्म्याच्या समोर अगदी त्या डबीचं झाकण आई साहेबांनी उघडलं. ऐका, डबीचं झाकण उघडल्याबरोबर त्या डबीमध्ये कालची ठेवलेली मुंगी तशीच होती, पण चमत्कार असा झाला, ती मुंगी एकटी नव्हती. त्या मुंगीच्या शेजारी एक तांदळाचा दाणा पडलेला होता, आणि तो तांदळाचा दाणा कुरतडून ती मुंगी खात होती. आईसाहेबांनी विचारलं, देवा काल तर मुंगी एकटीच होती, मग हा तांदळाचा दाणा इथे आला कसा. देवाने सांगितलं, मग मी काल तुला ते सांगत होतो, पोषितो जनासी एकला तो गतीर भरता प्रभू साक्षी. अरे तेच सांगत होतो मी तुला, सगळ्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावरती आहे. देवा ते तुमचं प्रवचन मला इथं सांगू नका, ते तुमचं कीर्तन मला इथं सांगू नका, तुमचं कीर्तन प्रवचन ऐकण्याची माझी मानसिकता नाही. मला फक्त इतकं सांगा, हा तांदळाचा दाणा या डबीत आला कसा. मग देवाने सांगायला सुरुवात केली, ऐक रुक्मिणी, काल मी ज्यावेळी तुला सांगितलं सगळ्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावरती, सगळे जीवात्मे मी तृप्त करतो, माझी परीक्षा बघण्याकरता म्हणून तू ही डबी घेतली, या डबीमध्ये मुंगी ठेवली, आणि ऐक रुक्मिणी, या डबीचं झाकण बंद करत असताना तुझ्या कपाळाला ज्या काही अक्षदा लावलेल्या होत्या त्यातली एक अक्षदा खाली पडली, आणि झाकण बंद करण्याची वेळ आणि अक्षदा त्या डबीमध्ये पडण्याची वेळ एकच झाली, आणि मग झाकण बंद केलं गेलं. रुक्मिणी, या सगळ्या जगताची पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावरती. पोषितो जनासी जनासी
तेच वर्णन करताय. पोषितो जनासी कला तो. सगळ्या जगताचं पालन पोषण करणारा जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा आहे. आणि तुकोबराय सांगतात, अरे सगळ्या जगताचं पालन पोषण तो करतो आणि तू का म्हणून त्याचं भजन करत नाही. कारे नाठविसी कृपाळू देवासी. अरे तो परमात्मा कृपाळू आहे, सगळ्यांचं पालन पोषण करतो, सगळ्यांचं रक्षण करतो, सगळ्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याच्यावरती. म्हणून अशा कृपाळू असणाऱ्या भगवान परमात्म्याचं भजन करणं आपलं कर्तव्य. एकदा सर्वजण मोठ्या प्रेमाने भजन करूया. विढोबा टाळी वाजवा भजन जय विढोबा रखुमाई. विढोबा रखुमाई. विढोबा नाठविसी कृपाळू देवासी. पोषितो जनासी एकला तो. सगळ्या जगताचं पालन पोषण करणारा परमात्मा आहे आणि म्हणून त्या परमात्म्याचं भजन करणं आपलं कर्तव्य आहे. कशा पद्धतीने परमात्मा पालन पोषण करतो तुकोबराय सांगतात. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. काय परमात्म्याची लीला आहे महाराज. तुमचा आमचा जन्म होण्याच्या अगोदर, आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपल्या करता मातेच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करणारा परमात्मा असतो. जन्माला आल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने आपल्या करता वस्त्राची निर्मिती करणारा परमात्मा असतो. काय परमात्म्याची लीला आहे महाराज. आपल्याला दात आल्याच्या नंतर अन्न पाण्याची व्यवस्था करणारा परमात्मा असतो. आपल्या करता वस्त्राची व्यवस्था परमात्मा करतो. ही परमात्म्याची लीला आहे, परमात्म्याची कृपा आहे. आणि म्हणून त्या परमात्म्याचं भजन आपण केलं पाहिजे. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती. रामायणातला प्रसंग ऐका. इतकं सांगतो थांबतो. त्या रामायणामध्ये प्रसंग असा येतो, शरभंग ऋषी वनामध्ये भजन करत होते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. वनात भजन करावं महाराज. कधी माणसांचा त्यांचा संबंध आला नाही. वनामध्येच लहानचे मोठे झाले, वनातच देवाचं भजन केलं. स्त्री पुरुष भेद असतो, या भेदाचं ज्ञान सुद्धा शरभंग ऋषींना नाही. एक दिवस त्या वनामध्ये ते बसलेले भजन करताय. त्याच वनामध्ये एक महिला आणि खऱ्या अर्थाने लाकडं गोळा करण्याकरता गेली. रस्ता चुकली, रस्ता शोधू लागली. या वनाच्या बाहेर निघण्याकरता कुठून रस्ता मिळतोय का. फिरता फिरता योग तिचा चांगला त्या शरभंग ऋषींच्या आश्रमामध्ये ती आली. ऐका पुढे. शरभंग ऋषींच्या आश्रमात आल्याच्या नंतर त्या स्त्रीने बघितलं, कुणीतरी साधू आहे, कुणीतरी महात्मा आहे, देवाचं भजन करतोय, देवाचं नामस्मरण नामचिंतन करतोय. आणि त्या महात्म्याला बघितल्याच्या नंतर त्या स्त्रीने आणि त्या महात्म्याच्या समोर साष्टांग दंडवत घातला. हातातल्या बांगड्या वाजल्या, पायातले पैंजण वाजले. महाराजांनी हळुवारपणे डोळे उघडले, बघितलं कुणीतरी आलं. शरभंग ऋषींचं जीवन असं होतं, स्त्री पुरुष हा भेद असतो त्यांना माहितीच नाही. बघितलं आपल्या समोर आपल्यासारखीच व्यक्ती दिसते, आपल्यासारखेच केस वाढलेले. आपण जसं वनात परमात्म्याचं भजन करतो तसं ही व्यक्ती सुद्धा कुणीतरी भजन करणारी असावी, कुणीतरी साधू असावी. म्हणून शरभंग ऋषींनी त्या महिलेला प्रतिनमस्कार केला. झालं माझं, फक्त विक्षेप करू नका. 2 मिनिटात 5 मिनिटात आवरायचं आपल्याला.
शरभंग ऋषींनी त्या महिलेला मागे सरकले आणि ती महिला बोलू लागली, महाराज अहो तुम्ही महात्म्य आहात, देवाचं भजन करणारी संत आहात, भक्त आहात, मी सामान्य एक कशी स्त्री आहे आणि मला काय तुम्ही नमस्कार करता. म्हणून ती स्त्री मागे सरकली. ऐका, मी एक सामान्य स्त्री आहे असे शब्द शरभंग ऋषींच्या कानावरती पडले आणि मग शरभंग ऋषी त्या महिलेचं निरीक्षण करू लागले. स्त्री पुरुष हा भेद असतो माहित नाही, भेदाचं ज्ञान नाही. आपल्यासारखाच कुणीतरी साधू आहे, भजन करणारा, अशी भावना शरभंग ऋषींची होती. पण ज्या क्षणी ती स्त्री म्हटली मी एक सामान्य स्त्री आहे, त्यावेळी मात्र शरभंग ऋषी त्या स्त्रीचं नीट निरीक्षण करू लागले. आणि ऐका, निरीक्षण करता करता शरभंग ऋषींच्या लक्षात आलं ही समोरची जी व्यक्ती आहे ना, त्या व्यक्तीच्या शरीरावरचे काही अवयव आपल्यापेक्षा भिन्न आहे. लक्ष देऊन ऐका, फार जबाबदारीपूर्वक ऐका. या स्त्रीच्या, या व्यक्तीच्या शरीरावरचे काही अवयव आपल्यापेक्षा भिन्न आहे. आणि म्हणून त्या शरभंग ऋषींचं लक्ष त्या स्त्रीच्या शरीरावरच्या मायांगाकडे गेलं. आणि शरभंग ऋषींनी बोट करून विचारलं, तुम्ही सांगता मी एक सर्वसामान्य स्त्री आहे, नक्कीच माझ्यापेक्षा तुमच्या शरीरातले काही अवयव भिन्न आहे. आणि मग त्या शरभंग ऋषी त्या स्त्रीला विचारताय, बाई हे काय? बोट करतात त्या मायांगाकडे, विचारता हे काय? त्या स्त्रीने दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. ती स्त्री सांगते, महाराज हे माझ्या बाळाचं अन्न आहे. काय उत्तर दिलं त्या स्त्रीने? हे माझ्या बाळाचं अन्न आहे. पुढचा प्रश्न कुतूहलाने महाराजांनी विचारला, बाई हे जर तुमच्या बाळाचं अन्न आहे तर तुमचं बाळ कुठे आहे? बाळ कुठे विचारल्यानंतर त्या स्त्रीने आपल्या पोटावर हात ठेवले. सांगितलं, महाराज मी 7 महिन्याची गर्भवती आणि अजून 2 महिन्याने माझ्या मुलाचा काय होणार आहे? माझं बाळ जन्माला येणार आहे, माझ्या बाळाचा जन्म अजून 2 महिन्याने होणार आहे. हे शब्द ऐकले आणि शरभंग ऋषींनी मात्र त्या स्त्रीच्या समोर आता साष्टांग दंडवत घातला. ती स्त्री पुन्हा घाबरली, मागे सरकली. महाराज अहो का माझ्या पाया पडताय? मी एक सर्वसामान्य स्त्री आहे. त्या क्षणी महाराज बोलताय, बाई तू एक सामान्य स्त्री नाही, मग तू माझ्या करता माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी. का सद्गुरूंच्या ठिकाणी? ऐक, इतक्या दिवस मला माहिती होतं परमात्मा सगळ्यांचं पालन पोषण करतो, सगळ्यांच्या अन्न पाण्याची जबाबदारी परमात्म्यावरती आहे, सगळ्यांच्या भोजनाची जबाबदारी परमात्म्यावरती आहे. हे मला इतक्या दिवस माहिती होतं. पण आज मला तुझ्यामुळे खऱ्या अर्थाने मला या गोष्टीची समज माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली की परमात्मा सगळ्यांच्या अन्न पाण्याची जबाबदारी घेतो. इतकंच नाही तर आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपल्या अन्न पाण्याची व्यवस्था तो करून ठेवतो. इतका परमात्मा कृपाळू आहे. आणि म्हणून तुकोबराय सांगतात, कारे नाठविसी कृपाळू देवा, पोषितो जनासी एकला तो. सगळ्या जगताच्या पालन पोषणाची जबाबदारी काय लिहिलाय महाराज परमात्म्याची. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही, सर्वांचं पालन पोषण करतो. इतकंच नाही, फुटती तरुवर उष्ण काळ मासी, जीवन तयासी कोण घाली. चैत्र वैशाखाचे दिवस डोळ्यापुढे आण, कुठे पाणी नसतं, पाऊस नाही, काही नाही. अशा दिवसामध्ये झाडांना हिरवीगार पालवी फुटते. महाराज सांगतात, जीवन तयासी कोण घाली. कोण पाणी घालण्याकरता जातो? हे करणारा माझा परमात्मा असतो. बरं, तुमची आमची काळजी नाही केली का? तेने तुझी काय नाही केली चिंता, राहे त्या अनंत आठवणी. लोक सांगतात, महाराज आम्ही कमवतो, आम्ही कामावरती जातो, आम्ही कष्ट करतो, म्हणून आम्ही खातो, म्हणून आमच्या अन्न पाण्याची व्यवस्था होते. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कोरोनाचा काळ डोळ्यापुढे आणा. कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष लोक घरामध्ये बसलेली होती. कुणाच्या हाताला काम नव्हतं, कुणी कामावरती जात नव्हतं. टीव्ही ऑन केल्याच्या नंतर टीव्हीवरती बातम्या येत होत्या, अमुक एका देशामध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे इतके लोक मेले, अमुक एका देशामध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे इतके लोक मेले, अमुक एका देशामध्ये आणि खऱ्या अर्थाने बेड उपलब्ध नसल्यामुळे इतके लोक मेले. अशा बातम्या आमच्या कानावर येत होत्या. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, त्याही काळात कुणाच्याच हाताला काम नव्हतं. आणि मी अजून थोडं पुढे बोलून जाईल. आज सुद्धा जगामध्ये एक वर्ग असा आहे की जो दिवसभर काम करेल तेव्हा संध्याकाळी त्याच्या घरातली चूल पेटते, असा एक वर्ग समाजामध्ये. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कोरोनाच्या काळात बातम्या येत होत्या, अमुक एका ठिकाणी बेड उपलब्ध नाही म्हणून इतके लोक मेले, अमुक एका ठिकाणी ऑक्सिजन उपलब्ध नाही म्हणून इतके लोक मेले. मग त्या काळात अशी एक तरी बातमी आली का की इतक्या लोकांना अन्न पाणी मिळालं नाही म्हणून अन्न पाण्याविना भुकेमुळे तडफडून इतके लोक मेले? अशी बातमी आली का? नाही आली. का? इथून मागे आली नाही, आताही येत नाही आणि इथून पुढे येणार नाही. त्याचं कारण काय?
पोषितो जनासी एकला तो. परमात्मा सगळ्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी परमात्म्यावरती. म्हणून तिने तुझी काय नाही केली चिंता राही त्या अनंता ठेवणी. तुकोबराय सांगतात सगळ्या विश्वाचं भरण पोषण परमात्मा करतो, कारण त्याचं नाव विश्वंभर आहे. तुका म्हणे जाचे नाव विश्वंभर, तुका म्हणे जाचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर गान करी, त्याचे निरंतर गान करी. तारे ना तुम्ही कृपाळू देवा, तारे ना तुम्ही कृपाळू देवा.
वैकुंठवासी दत्तानानांचं आजचं हे प्रथम पुण्यस्मरण. 1 वर्षापूर्वी त्यांनी आपली प्राणज्योत भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केली. खऱ्या अर्थाने ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेला आमचा बाप पुन्हा आम्हाला दिसत नाही. आणि म्हणून आमच्या आईवडिलांचे आमच्यावरती अनेक उपकार आहे. मला वाटतं त्याच उपकाराची जाणीव हा संपूर्ण पंडित परिवार आणि संपूर्ण गीत परिवार या परिवाराला निश्चितच या उपकाराची जाणीव आहे. या माध्यमातून गोड अशा कीर्तनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. बाबांच्या पश्चात त्यांचा सर्व परिवार आहे. आदरणीय आमच्या मातोश्री आहे सुशीलाबाई, त्याचबरोबर बाबांचे सुपुत्र आहे आमचे आदरणीय धनंजय सर या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर बाबांचे जावई आहे आमचे सुनील भाऊ, त्यांच्याच माध्यमातून या सेवेचा योग आला. खरं तर ते ज्यावेळी माझ्याकडे आले मला त्यांनी सांगितलं, महाराज बाबांचे आमच्यावर खूप उपकार आहे आणि त्या उपकाराच्या प्रती आपल्याला काहीतरी करायचं आहे. भजन त्यांच्या निमित्ताने झालं पाहिजे, नामस्मरण नामचिंतन त्या निमित्ताने झालं पाहिजे. आमच्या चित्राताईंचा अट्टहास होता, त्यांचा आग्रह होता आणि म्हणून या संपूर्ण गीत परिवाराच्या माध्यमातून तुमच्या सेवेचा दर्शनाचा योग आला. पुनश्च एकदा झालेली सेवा आमच्या दत्तानानांच्या चरणी समर्पित करतो. आजच्या या कीर्तनाच्या साथीकरता गोड ज्यांची मृदंगाची साथ होती आदरणीय आमचे हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट मृदंगाचार्य गौतमजी महाराज आहे, महाराजांना धन्यवाद देतो. गोड ज्यांनी गाण्याची साथ दिली आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे तुळशीदासजी महाराज आहे, आदरणीय हरिभक्तीपरायण नरेंद्र महाराज आहे. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे गुरुजी परिमल महाराज आहे, महाराजांनाही धन्यवाद देतो. आमच्या गुरुकुलातले सगळे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनाही धन्यवाद देतो. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने पोहोचवला, आमच्या भागातला अगदी गोड साऊंड सिस्टीमच्या क्षेत्रात ज्यांचं फार मोठं नाव आहे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण शंकरजी महाराज लोखंडे आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. हे कीर्तन नंतर तुम्हाला कीर्तन चैतन्य या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. आमच्या शूटिंगवाल्या दादांना धन्यवाद देतो. या संपूर्ण पंडित परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता, आमच्या दत्तानानांना अखेरची श्रद्धांजली अर्पण करण्याकरता, त्यांना अखेरचा निरोप देण्याकरता, या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आपण सर्व आप्तेष्ट नातेवाईक गणगोत मित्र परिवार आपण सर्वजण बहुसंख्येने आलात. आपणा सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा वैकुंठवासी दत्तानानांच्या चरणी समर्पित करतो. भगवान परमात्म्याकडे त्यांच्या सद्गती करता त्यांच्या उद्धाराकरता प्रार्थना करतो. सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्वजण आलात, आपणा सर्वांना धन्यवाद देतो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवित असो. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगीभूत युक्ती.
आता ज्ञानोबरायांचं निवृत्तीनाथांचं भजन होईल, ज्ञानदेव तुकाराम भजन होईल, त्यानंतर श्रद्धांजली होईल आणि श्रद्धांजली झाल्याच्या नंतर हो पसायदान होऊन मग कार्यक्रमाची सांगता होईल. निवृत्ती ज्ञानदेव एकनाथ नामदेव तुकाराम, 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 एकनाथ नामदेव तुकाराम.